यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक आदरणीय सिद्धार्थ बनसोड यांचा थोडक्यात परिचय देतो मी। ते केंद्र प्रमुख म्हणून पंचायत समिती कळंब येथून सेवानिवृत्त झाले आहे। त्यांनी बौद्धाचार्याचं सुद्धा प्रशिक्षण घेतलं आहे आणि ते समाजामध्ये धार्मिक कार्यात नेहमी सक्रिय असतात। तसेच ते यवतमाळ तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सुद्धा आहे आणि त्यांचं कार्य सुद्धा फार जोमाने चालू आहे। आज शहरी भाग असो ग्रामीण भाग असो प्रत्येक ठिकाणी ते जाऊन धम्म उपासिका शिबिर राबवत आहे आणि आज प्रत्येक खेडोपाडी धम्माचे शिलाचे महत्व आज सर्व लोकांना पटवून देण्याचा ते प्रयत्न करत आहे। तेव्हा आज या ठिकाणी त्यांना प्रमुख वक्ते म्हणून संस्थेने आमंत्रित केलं आहे। तेव्हा मी त्यांना विनंती करतो, त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी योगदान, हा विषय त्यांना देण्यात आलेला आहे। तेव्हा त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन आपलं भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले, असा मोलाचा संदेश देणारे महात्मा ज्योतिराव फुले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिलांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्या महामानवाने तुम्हा सर्वांना आत्मसन्मानाने आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी दिली, जीवन जगण्याची प्रेरणा दिली, असे महामानव, महिलांचे मुक्तिदाते, युगप्रवर्तक, घटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, तसेच स्त्रीमुक्तीच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतोय। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर प्रज्ञाताई जमदाडे मॅडम, महिला दिनांचे औचित्य साधून ज्या महिलांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला, अशा मंचावर उपस्थित असलेल्या डॉक्टर रजनीताई कांबळे मॅडम, माननीय संध्याताई भगत, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे, असे प्राध्यापक डॉक्टर सुभाष जमदाडे साहेब, कास्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष माननीय डॉक्टर सिद्धार्थ भवरे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे संचालन करणारे आणि ज्यांनी माझा परिचय करून दिला असे माननीय युवराजजी बनसोड, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला असे सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माननीय उत्तमराव भोजाजी कांबळे सर, संस्थेच्या सचिव माननीय रंजनाताई कांबळे, संस्थेचे संचालक माननीय उद्धवराव देवतळे सर, सोपानराव कांबळे, नागभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माननीय निकनराव भगत साहेब, गेल्या काही वर्षापासून घरोघरी जाऊन धम्म रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असलेले पौर्णिमा अभियानचे ग्रुपचे सर्व सदस्य, यामध्ये सुलोचनाताई बनसोड, रसिकाताई देवतळे, सुनीताताई बनसोड, पूजाताई भगत, सुनंदाताई बनसोड, शीलाताई देवतळे, यशोमित्राताई शंभरकर, आशाताई देवतळे, अरुणाताई शंभरकर, रक्षिताताई कांबळे, वैजंतीताई शंभरकर, सर्व सन्माननीय भारत बनसोड, सुनील देवतळे, अरुण शंभरकर, बंडूजी भगत, प्रवीण देवतळे, मिलिंद कांबळे, विठ्ठलराव मनवर, मिलिंद भवरे, अशोक शंभरकर तथा उपस्थित सर्वांना मी सप्रेम जय भीम करतोय। संस्थेचे अध्यक्ष माननीय उत्तमराव कांबळे यांनी प्रास्ताविकामधून आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद केली। आज 10 मार्च 2025ला हा कार्यक्रम घेण्यात येत असला
तरी नुकताच 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माननीय डॉक्टर रजनीताई कांबळे व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माननीय संध्याताई भगत यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. त्यामुळे प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माननीय उत्तमराव कांबळे व सचिव माननीय रंजनाताई कांबळे यांना मी धन्यवाद देतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी योगदान या विषयावर मला भाष्य करायचे असून हा विषय फार व्यापक स्वरूपाचा आहे आणि आता 9:10 झाले असून 10 वाजेपर्यंत हा विषय संपवायचा आहे आणि अध्यक्षीय भाषण बाकी आहे. तरी वेळेचे अवधान राखून मी या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी योगदान या विषयावर भाष्य करण्यापूर्वी या समाजात महिलांची स्थिती कशा प्रकारची होती याचा मी या ठिकाणी थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी या देशात महिलांची स्थिती अत्यंत हलाखीची होती. साक्षरतेचा दर इतका कमी होता की 100पैकी एका महिलेला लिहिता वाचता येत होते. वाईट सामाजिक प्रथा, कट्टर धार्मिक श्रद्धा, अमानवी अंधश्रद्धा आणि अशुभ प्रथा यामुळे कमालीचा ऱ्हास झाला होता. बालविवाह, सक्तीचे वैधव्य, सती प्रथा, देवदासी प्रथा, पडदा पद्धती, हुंडा पद्धती, स्त्री भ्रूणहत्या आणि बहुपत्नीत्व प्रथेने भारतीय महिला पोखरल्या होत्या. सामाजिक अधःपतन, शाश्वत नैराश्य, भयंकर दुःख महिलांच्या वाटेला आले होते. धर्म, रूढी, परंपरा, प्रथा इत्यादीच्या माध्यमातून महिलेला एका चौकटीमध्ये बद्ध करण्यात आले होते. त्यामुळे मूलभूत हक्कापासून वंचित झालेल्या महिला समाजाच्या शोषणाची बळी पडली. महिलांकडे भोगवादी दृष्टीनेच पाहिल्या जात होते. महिलांनी लहानपणी पित्याच्या आज्ञेत राहावं, तरुणपणी लग्न झाल्यावर पतीच्या आज्ञेत राहावं व म्हातारपणी आपल्या मुलाच्या आज्ञेत राहावं अशी मानसिकता असताना ती स्वतंत्र असण्यास पात्र नाही अशी समजूत झाली होती. अशा सर्व परिस्थितीमध्ये महिलांचा उद्धार करण्यासाठी एक मसीहा समोर येतोय आणि त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. कास्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष माननीय सिद्धार्थ भवरे यांनी यापूर्वीच्या आपल्या भाषणात म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून महत्त्वपूर्ण कार्य केले. मी यापुढे असे म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर कळस चढविला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सन 1913 अमेरिका येथे कोलंबिया विद्यापीठामध्ये अध्ययनाचे धडे गिरवित असताना आपल्या वडिलांचे मित्र शिवराम जमेदार यांना कोलंबिया विद्यापीठातून पत्र पाठवितात आणि त्या पत्रात शिक्षणाचे महत्त्व सांगून मुलींना प्राधान्याने शिकवण्याचा उपदेश करतात. यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वय फक्त 22 वर्षांचे होते. तेव्हापासूनच बाबासाहेबांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारणावादी होता हे आपल्या लक्षात येईल. ऑगस्ट 1917 बडोदा सरकारच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे अभ्यासक्रम अर्धवट सोडून डॉक्टर बाबासाहेब भारतात येतात आणि कराराप्रमाणे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये उच्च पदावर रुजू होतात. बाबासाहेब अस्पृश्य समाजाचे असल्यामुळे कुणीही किरायाने खोली देत नव्हते. शेवटी निवासाची व्यवस्था न झाल्यामुळे त्यांना ती उच्च पदावरील नोकरी सोडावी लागली आणि पुढे डिसेंबर 1917
शिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज करावा लागला आणि नोव्हेंबर 1918मध्ये त्यांना अर्थशास्त्राकरता हंगामी प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली. मित्रहो, याच कालावधीमध्ये साऊथ ब्युरो कमिशन मताच्या अधिकारासह इतर सुधारणा देण्याच्या दृष्टीने भारतीयांची मते जाणून घेण्यासाठी भारतामध्ये येणार असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाल्यानंतर त्यांनी साऊथ ब्युरो कमिशनने अध्यक्ष लॉर्ड साऊथबोरो यांना पत्र पाठवून मलाही भेट घेऊन मत नोंदवायचे आहे असल्याबाबत सांगितले. कमिशनने डॉक्टर बाबासाहेबांची मागणी मान्य करून भेटीची तारीख दिली. या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्यामुळे कॉलेजची परवानगी आवश्यक होती. परवानगी मिळताच बाबासाहेबांनी कमिशनची भेट घेतली आणि इतर सुधारणासह मताच्या अधिकाराबाबत बाजू मांडणार असल्याचे साऊथ ब्युरो कमिशनच्या सदस्यांना सांगितले. तेव्हा साऊथ ब्युरो कमिशनच्या सदस्यांनी बाबासाहेबांना उत्तर दिले की मताच्या अधिकारासंदर्भातील मागणी आम्ही यापूर्वीच तत्वतः मंजूर केलेली आहे. तुम्ही आता काय सांगणार? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साऊथ ब्युरो कमिशनच्या सदस्यांना म्हणाले की आपण मताचा अधिकार कोणत्या निकषाच्या आधारे देणार आहात हे आम्हाला माहीत झाले पाहिजे. कमिशनच्या सदस्यांनी सांगितले की 8वा वर्ग जो पास आहे त्यांना आम्ही मताचा अधिकार देणार आहोत. दुसरा निकष आहे, जी व्यक्ती कर भरण्यास पात्र आहे अशा व्यक्तींना आम्ही मताचा अधिकार देणार आहोत. आणि तिसरा निकष म्हणजे जे राजे आहेत, संस्थानिक आहेत त्यांना मताचा अधिकार देणार आहोत. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आपण जो पहिला निकष ठरविला आहे की जी व्यक्ती 8वा वर्ग पास आहे त्यांना मताचा अधिकार दिला तर या देशातील बहुतेक जनता निरक्षर आहेत. अस्पृश्यांना तर अनेक वर्षापासून धर्माने शिक्षण घेण्यासाठी पायबंद घातला आहे. त्यामुळे येथील बहुतेक वर्गाला मताचा अधिकार मिळणार नाही. त्यामुळे हा निकष न्याय्य नाही. दुसरा निकष, जी व्यक्ती शासनाचा कर भरतो त्यांना जर मताचा अधिकार दिला तर आमच्या लोकांना हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या धर्माने संपत्तीचा अधिकार हिरावून घेतल्यामुळे कुणाजवळही उत्पन्नाचे साधन नाही, जमिनी नाही व रोजगारही नाही. त्यामुळे बहुतेक जनता ही कर भरण्यास पात्र नाही. त्यामुळे या निकषामुळे सर्वसामान्य जनता मताच्या अधिकारापासून वंचित राहणार आहे. आणि आपण ठरविलेला शेवटचा निकष म्हणजे राजे, महाराजे व संस्थानिकांना मतदानाचा अधिकार असेल तर सर्वसामान्य व्यक्ती हा राजा नाही, महाराजा नाही व संस्थानिकही नाही. त्यामुळे आपण ठरविलेले हे तीनही निकष सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली ही मते साऊथ ब्युरो कमिशनला पटली आणि बाबासाहेबांना विचारले की जर आपणास हे तीनही निकष मान्य नसेल तर आम्ही मताचा अधिकार कोणाला द्यायचा ते सांगा. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला जर मताचा अधिकार द्यावायचा असेल तर आम्ही या देशाचं जन्मास आलो. या देशात आमचे वय वाढत आहे. संपूर्ण आयुष्य या देशामध्ये जात असल्यामुळे आपणास जर मताचा अधिकार द्यायचा असेल आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची आपली भूमिका असेल तर वयाच्या आधारावर मताचा अधिकार दिला पाहिजे. बाबासाहेबांनी मांडलेली ही भूमिका साऊथ ब्युरो कमिशनला मानवतेच्या भूमिकेतून पटली आणि चर्चेअंती ज्यांचे वय 21 वर्षे पूर्ण झाले अशा सर्व महिला व पुरुषांना मताचा अधिकार देण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली. मित्रहो, साऊथ ब्युरो कमिशनने ही मताची मागणी तत्वतः मंजूर करताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 27 जानेवारी 1919ला आपली साक्ष नोंदविली. साक्ष नोंदवून बाबासाहेब प्रसन्न मुद्रेने हसत हसत बाहेर आले. कार्यकर्ते बाबासाहेबांची वाट बघत होते. बाबासाहेब कार्यकर्त्यांना भेटताच कार्यकर्ते बाबासाहेबांना म्हटले की बाबा साहब, हमेशा आप गंभीर रहते हो, आज बहुत खुश दिख रहे हैं. तेव्हा बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की आज मैंने बहुत बड़ा काम किया.
तेव्हा कार्यकर्ते म्हणाले की बाबासाहेब, आप तो हमेशा बड़ा बड़ा काम करते हो, आज कौन सा असा बड़ा काम किया? तेव्हा बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना हसत मुखाने उत्तर दिले कि आज मैंने रास्ते के भिखारी को राजा बनाने का अधिकार दिया. मित्र हो, बाबासाहेबांनी मताचा अधिकार देऊन सर्वांना आपल्या अधिकारांना राजा बनविले हे आपण समजून घेतले पाहिजे. मित्र हो, पुढे गोलमेज परिषदेमध्ये साऊथ ब्युरो कमिशनच्या शिफारशीवर चर्चा होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले व 21 वर्ष पूर्ण वय झालेल्या प्रत्येक महिला आणि पुरुषांना मताचा अधिकार मिळाला. मित्र हो, बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या सार्वजनिक जीवनातील हे पहिले यशस्वी आंदोलन होय. येथूनच बाबासाहेबांच्या सार्वजनिक आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. युरोपीय देशातील महिलांना मताचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी प्रदीर्घ असा संघर्ष करावा लागला. स्वित्झर्लंड हा पाश्चात्य आणि प्रगत लोकशाहीचा देश, परंतु तेथील महिलांना मतांचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी सतत संघर्ष करावा लागला. स्वित्झर्लंडमधील महिलांना राज्य पातळीवर पूर्णपणे मताचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी सन 1990 पर्यंत वाट पाहावी लागली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका साक्षीमुळे सर्व महिलांना मताचा अधिकार प्राप्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व महिलांना मिळवून दिलेला हा मताचा अधिकार म्हणजे महिलांसाठी केलेले महत्त्वपूर्ण योगदान होय, हे आपण समजून घेतले पाहिजे. 19 व 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सार्वजनिक तळ्यावर पाणी पिण्याचा हक्क बजावून सत्याग्रह केला आणि आपल्या जनजागृतीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सार्वजनिक पाणवठे, शाळा, बाजार, मंदिरे अस्पृश्यांना खुली करावीत असा ठराव राव बहादूर सिके बोले यांनी इसवी सन 1921 साली मुंबई विधानमंडळात मांडला. तो मंजूर झाला होता. विधिमंडळाने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याकरता स्वातंत्र्य, समानता, न्याय व बंधुत्वाच्या रुजवणुकीकरता पर्यायाने माणूस म्हणून मिळणारे सर्व हक्क, अधिकार परंपरेने येथील समाज व्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या बहिष्कृत वर्गाला मिळावेत, याकरता बाबासाहेबांनी महाड येथे प्रतिकात्मक स्वरूपात सत्याग्रह करावा लागला. महिलांच्या क्षमतेची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्या समाज परिवर्तनाच्या प्रत्येक आंदोलनात, चळवळीत महिलांना सहभागी करून घेऊन त्यांचा विकास कसा साधता येईल यावर भर दिला. त्यांच्या प्रत्येक चळवळीत पुरुषांच्या बरोबरीने महिला सहभागी झालेल्या दिसून येतात. महिलांमध्ये आत्मभान, आत्मतेज जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, पर्यायाने त्यांच्या राजकीय, सामाजिक प्रगतीसाठी वेगवेगळ्या परिषदा भरविल्या, सभा, संमेलने घेतली आणि त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून देण्याचे महत्त्वाचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, हे आपण समजून घेतले पाहिजे. मित्रहो, महाड सत्याग्रहाप्रसंगी सुद्धा त्यांनी जी महिला परिषद भरवली होती ती महिलांच्या जीवनात आमूलाग्र क्रांतिकारी बदल घडवून आणणारी ठरली. महाडच्या परिषदेत महिलांना उद्देशून ते भाषणामध्ये म्हणतात की तुम्ही सर्वप्रथम शिक्षित व्हा, आपल्या मुलामुलींना शिकवा, त्यामुळे देशाचा विकास होईल. सत्य काय, असत्य काय, समाजाचं हित काय ही जाणून घेण्याची कार्यक्षमता निर्माण होईल आणि तुमच्या अस्मितेचाही विकास होईल. तुम्ही पण माणसे आहात अशी तुम्हाला ओळख होईल. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. महिलांना त्यांची अस्मिता जागृत करून माणूसपण बहाल करण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. महिलांमध्ये शिक्षणविषयक हक्काची जाणीव करून देऊन शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली आणि त्या माध्यमातून महिलांच्या शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. साध्या सोप्या भाषेत महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणावर अधिक भर देतात. त्याचे कारण असे की
एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती सुधारतो, पण एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंबाची सुधारणा होते. यात माहेर आणि सासरच्या लोकांचा देखील समावेश होतो. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुरुषांच्या शिक्षणापेक्षा स्त्री शिक्षणाला जास्त महत्त्व दिलेले आहे. याचे कारण असे की घरातील एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित करण्याची किमया ती करू शकते आणि त्यामुळे कुटुंबाची सुधारणा होते. मुलींना जे उच्च शिक्षण दिले जाईल ते व्यवहारोपयोगी असावे, जीवनाला उपयुक्त ठरणारे असावे, राष्ट्राच्या उपयोगी असावे यावर त्यांचा कटाक्ष होता. हीच उच्च शिक्षणामागची त्यांची भूमिका होती. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या शिक्षणाला आणि त्या माध्यमातून त्यांच्या प्रगतीला आणि विकासाला महत्त्व दिले हे आपण समजून घेतले पाहिजे. मित्रहो, महाडच्या परिषदेत अत्यंत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्या अनेक ठरावापैकी मनुस्मृती दहन हा एक ठराव मंजूर केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात भरलेल्या या परिषदेत हा अत्यंत महत्त्वाचा ठराव बापू सहस्त्रबुद्धे यांनी मांडला व तो मंजूर करण्यात आला. मानवामध्ये विषमता निर्माण करून विशिष्ट वर्गाचे प्राबल्य प्रस्थापित करणारी तथा शूद्र अतिशूद्र प्रामुख्याने महिला वर्गांचे स्वातंत्र्य अधिकार नाकारणारी, त्यांना गुलाम बनविणारी मनुस्मृती नावाची धर्मसंहिता जाहीररित्या दहन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ठरावाप्रमाणे 25 डिसेंबर 1927ला प्रथम मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथाचे विधिवत दहन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये देवराव नाईक, बापू सहस्त्रबुद्धे आघाडीवर होते. ही बाब प्रतिकात्मक असली तरी विषम व्यवस्था नाकारण्याचा अस्पृश्य वर्गाचा हा उपक्रम त्यांच्यातील धैर्य व आपल्या अधिकार व हक्काविषयी जागृती दाखविण्यासाठी मार्गदर्शक व दिशादर्शक ठरला. या घटनेपासून सवर्ण माणसाच्या मताला आव्हान केले. त्यातूनच अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठीचा प्रयत्न करण्यासाठी अनेक सुहृदय माणसाचा काफिला पुढे येऊ लागला. हे आपण समजून घेतले पाहिजे. मित्रहो, 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह करण्याचा उद्देश सांगताना बाबासाहेब म्हणतात की आम्हाला माहीत आहे की मंदिरात दगडाचा देव आहे. त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा सर्वस्वी प्रश्न सुटणार नाही. या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असले हे आम्ही जाणतो, पण आजचा सत्याग्रह हा हिंदूच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. विशिष्ट तात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत. मित्रहो, यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सत्याग्रहाची भूमिका ही अत्यंत व्यापक स्वरूपाची होती. त्यांचा उद्देश स्पृश्य हिंदू आणि अस्पृश्य हिंदू समान पातळीवर आणून समता प्रस्थापित करण्याचा होता. त्याकरता त्यांना उच्चवर्णीय हिंदूंनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा असे त्यांना वाटत होते. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या विचाराने महिलांची अस्मिता जागृत झाली आणि काळाराम मंदिरांच्या सत्याग्रहात महिला सक्रिय सहभागी झाल्या. यातील 19 महिलांना शिक्षा झाली असून त्याची माहिती 23 एप्रिल 1932च्या जनता अंकात छापून आली. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या विचाराने महिलाची अस्मिता जागृत झाली आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात सक्रिय सहभागी झालेल्या महिलांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. यामध्ये शांताबाई यशवंत दानी, यमुनाबाई गोविंद जाधव, गौबाई वामनराव उनमने, मंजूबाई नामदेव जाधव, सीताबाई भावराव गायकवाड, रमाबाई पतित पावनदास, काशीबाई गणपत पगारे, रमाबाई रायाजी जाधव, यसाबाई भीमराव जाधव, सावित्रीबाई किसनराव गांगुर्डे, लक्ष्मीबाई शिवराम गांगुर्डे, ताईबाई किसनराव गांगुर्डे, चिमणाबाई गंगाराम काळे, सावळाबाई सुलाजी कदम, शेवंताबाई अण्णाजी कांबळे, सीताबाई महादू तेजाळे, साळूबाई दगडूजी रोकडे अशा अनेक महिलांनी काळाराम मंदिर सत्याग्रहात सक्रिय सहभागी झाल्यामुळे
तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. हा सत्याग्रह जवळपास 5 वर्षे चालला होता. यावरून महिलांमध्ये झालेल्या परिवर्तनाचे, जाणीवेचे, जागृतीचे आणि प्रगतीचे हे उदाहरण असल्याचे स्पष्ट होते. जून 1936 मुंबई येथे केलेल्या भाषणात महिलांना उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुरया, जोगिनी, देवदासी इत्यादी धर्माच्या नावाखाली अनैतिक रीतीने आपला उदरनिर्वाह करण्याचे सोडले पाहिजे. तुम्हाला समजले पाहिजे की स्त्रीजात ही समाजाचा अलंकार आहे. प्रत्येक समाज स्त्रियांच्या चारित्र्याला अधिक मान देतो. आपली होणारी गृहिणी स्त्री चारित्र्य संपन्न असावी अशी प्रत्येकजण अपेक्षा करतो व तशी पत्नी मिळावी म्हणून खटपट करतो. कारण त्याला माहीत असते की आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या कुटुंबाचा व कुळाचा नावलौकिक स्त्रियावर अवलंबून असतो. इतकी थोरी स्त्रीवर्गाला प्राप्त झाली आहे. अशा प्रकारचे प्रबोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सभेत केले. 20 जुलै 1942 नागपूर येथे महिला परिषद घेण्यात आली. या परिषदेमध्ये जवळपास 20 ते 25 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांमध्ये आत्मसन्मान आणि स्वाभिमान निर्माण करणारे भाषण केले. समाजाची आणि राष्ट्राची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते, म्हणून महिलांच्या प्रगतीवर जोर दिला पाहिजे असा त्यांचा विचार होता. त्यामध्ये समस्त महिला वर्ग त्यांना अभिप्रेत होता. त्यामध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, ईसाई, बौद्ध, जैन अशा कोणत्याही धर्माचे पालन करणारी स्त्री असो, तिच्या सर्वांगीण प्रगतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला. मित्रहो, शेतकरी आपल्या शेतीची मशागत करून जशी जमीन सुपीक बनवून उत्पादन घेतो, त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या मनाची मशागत करून त्यांच्यामध्ये आत्मबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती कितीही धष्टपुष्ट असली तरी ती जर मनाने कमकुवत असली तर ती मानसिक गुलाम बनते आणि मानसिक गुलाम असलेली व्यक्ती कोणतेही वैचारिक परिवर्तन करू शकत नाही. महाडचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिरांचा सत्याग्रह असो, महार इलाख्यातील परिषद असो की नागपूर येथील महिला परिषद असो, अशा अनेक प्रसंगातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक प्रबोधन केले आणि त्यांची मने सशक्त करून मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे केलेले कार्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेले महत्त्वपूर्ण योगदान होय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी तयार केलेले हिंदू कोड बिल होय. म्हणजे महिलांवर केलेले अनंत उपकार होय. याचे कारण म्हणजे याच बिलाच्या अनुषंगाने पुढे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायदे केले व त्यामुळे महिलांचे समाजात स्थान सशक्त झाले. महिलांसाठी सशक्त स्थान निर्माण करणाऱ्या हिंदू कोड बिलाचा प्रवास कसा झाला, हिंदू कोड बिल कसे होते याची मी थोडक्यात माहिती देत आहे. भारतीय परंपरेने हिंदू स्त्रियांना कायमचे जोखडात ठेवले होते. महिलांनी बालपणी पित्याच्या आज्ञेत राहावं, तरुणपणी पतीच्या आज्ञेत राहावं आणि म्हातारपणी मुलांच्या अधिपत्याखाली राहावे अशी व्यवस्था करून ठेवली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री पुरुष यांच्यामधील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्याशी कायदे संमत करीत जाणे म्हणजे संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्याखाली ताजमहाल बांधण्यासारखे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1947 पासून 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस सतत मेहनत करून हिंदू कोड बिल तयार केले होते. महिलांना हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती की तमाम हिंदू महिलांना रूढी व परंपरामधून मुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. हे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा
24 फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत सादर केला. या बिलाचे एकूण 8 अधिनियम होते. या बिलाच्या माध्यमातून एक विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता, महिलांना संपत्तीमध्ये समान वाटा आणि कायदेशीर बाबीमध्ये समान संधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु कडवे हिंदू नेते यांची हे अधिकार देण्याची तयारी नव्हती. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या लोकांना या बिलाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. परंतु बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे कुणीही उभे राहू शकले नाही. सत्र संपताना या बिलाची केवळ 4 कलमे मंजूर झाली होती. मित्रहो, भारतीय महिलाच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार करून ते संसदेत सादर केले. परंतु प्रतिगामी विचारांच्या हिंदू सदस्यांनी त्याला विरोध केल्यामुळे ते संसदेत मंजूर होऊ शकले नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत दुःखी झाले. अत्यंत दुःखी होऊन अतिशय उद्विग्न अवस्थेत आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा 25 सप्टेंबर 1951 रोजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे पाठविला. हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहो असे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आजपर्यंतच्या इतिहासात महिलांच्या हितासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे एकमेव मंत्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय, हे आपण समजून घेतले पाहिजे. या संदर्भात प्रख्यात लेखक प्रल्हाद केशवात्रे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले हिंदू कोड बिल सरकारने जसेच्या तसे स्वीकारले असते तर हिंदू समाज अधिक उन्नत होऊन अंधश्रद्धा व कर्मकांड मुक्त झाला असता. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले हिंदू कोड बिल म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्य मुक्तीचा जाहीरनामाच होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलांच्या अनुषंगाने 4 भाग करून टप्प्याटप्प्याने ते संसदेमध्ये संमत करून घ्यावे असे विचार पुढे आले. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मंत्री दादासाहेब पाटकर यांच्याकडून या बिलाचे 4 भाग करून घेण्यात आले. पुढे 1955-56च्या दरम्यान त्याचे कायद्यात रूपांतर करून घेण्यात आले. काय होते हे 4 कायदे हे आपण थोडक्यात पाहूया. 1955ला संमत केलेल्या हिंदू विवाह कायद्यामुळे जातीची बंधने नाहीशी होऊन कोणत्याही जातीमध्ये विवाह करण्याचा अधिकार प्राप्त झाला. एक पत्नीत्व कायदा पूर्वी एका पुरुषाला अनेक स्त्रियांसोबत विवाह करण्याचा अधिकार होता, परंतु या कायद्यामुळे पुरुषांना एकावेळी एकच पत्नी ठेवण्याची कायदेशीर सक्ती करण्यात आली. तिसरा कायदा घटस्फोटाचा अधिकार. पूर्वी आपला पती कसाही असला तरी त्याने आपल्या पत्नीवर कितीही अन्याय केला तरी पत्नीला त्याच्यापासून अलग होता येत नव्हते. आयुष्यभर त्याच्यासोबत संसार करावा लागत होता. परंतु या कायद्यामुळे स्त्रियांना पतीपासून घटस्फोट घेण्याचा आणि पोटगी मिळविण्याचा अधिकार प्राप्त झाला. मालमत्तेत समान वाटा. पूर्वी महिलांना आपल्या आईवडिलांच्या संपत्तीवर कोणत्याही प्रकारचा अधिकार गाजवता येत नव्हता, परंतु या कायद्यामुळे मुलींना किंवा ती विधवा झाली असेल तर तिला वडिलांच्या किंवा पतीच्या मालमत्तेत पुरुषाच्या बरोबरीने अधिकार प्राप्त झाला. दत्तक विधान सुधारणा. एखाद्या स्त्रीला मुले झाले नाही तर कुटुंबात किंवा समाजात तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जात होते, परंतु या कायद्यामुळे महिलांना आपल्या इच्छेप्रमाणे मूल दत्तक घेण्याचा किंवा देण्याचा अधिकार प्राप्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रम घेऊन पितृसत्ताक नियमांना आव्हान देणारे हिंदू कोड बिल तयार केले व त्याच बिलाच्या माध्यमातून नेहरू सरकारने कायदे तयार केलेत. हे बाबासाहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आज वर्तमान स्थितीत अनेक महिला डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, पायलट आहे, शिक्षिका आहे, बँकेमध्ये कार्यरत आहे, रेल्वेमध्ये कार्यरत आहे, पोस्ट खात्यामध्ये कार्यरत आहे, न्यायाधीश आहे, विमा क्षेत्रात आहे. अशा अनेक क्षेत्रात पूर्ण क्षमतेने कार्य करताना दिसतात. राजकारण क्षेत्रामध्येही अनेक पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. प्रधानमंत्रीपद, राष्ट्रपतीपद, राज्यपाल, मुख्यमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाच्या पदावर आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडल्याचे आपणास दिसून येते. ही सर्व महिलांना दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
स्त्री पुरुष समानता, मतदानाचा हक्क आणि नोकरीत समान संधी मिळवून दिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देऊन त्यांनी महिलांना शिक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले. हे बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेले महत्त्वपूर्ण योगदान आहे. बाबासाहेब कामगार नेते असताना महिला कामगारासाठी कामाचे तास कमी केले. महिला व पुरुष असा कोणताही भेद न करता समान कामासाठी समान वेतन आणि प्रसूती रजेची तरतूद केली. देवदासी प्रथा, बालविवाह, सती प्रथा, जोगिनी प्रथा, मुरळी प्रथा अशा अनिष्ट रूढीविरुद्ध आवाज उठवून महिलांना प्रतिष्ठा मिळवून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना केवळ चूल आणि मूल यातून बाहेर काढून सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलाच्या अनुषंगाने 1955-56च्या दरम्यान जे कायदे करण्यात आले, या कायद्याचा स्त्रियांना भरपूर प्रमाणात फायदा झाला. त्यांच्या व्यक्तिविकासाचा मार्ग खुला झाला. या कायद्याच्या माध्यमातून महिलांना स्वातंत्र्य मिळाले आणि याचा फायदा घेऊन आधुनिक महिलांनी बरीचशी प्रगती केली. महिलांना संधी मिळाली की त्या संधीचे ती सोने करतात. महिला शक्तीने आज आपली ताकद दाखविली. आधुनिक महिलांचा आज विचार केला तर ती आज लाचार नाही हे सहज दिसून येते. तिला शिक्षण मिळाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात विश्वाच्या प्रांगणात तिने पाऊल टाकले. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांनी तर आकाशाचा वेध घेतला. धाडस, धडाडी, साहस येथे ती कुठेही कमी नाही. आज असे एकही क्षेत्र नाही की त्यात तिचा सहभाग नाही, शिरकाव नाही. राजकारण, समाजकारण, त्यांचं शिक्षण, चित्रपट, नाट्य, साहित्य, संगीत, नृत्य, कीर्तन, क्रीडा, गिर्यारोहण, कृषी, प्रशासन, पत्रकारिता, अभियांत्रिकी, तंत्रविद्या, वैद्यक, जलतरण आदी असंख्य अगणित ठिकाणी ती प्रथम श्रेणीत आहे. परीक्षा निकालात गुणवत्ता यादीत त्या पहिल्या स्थानी आढळताना दिसतात. शौर्य दाखवतानाही त्या कुठे कमी पडत नाही. लष्करात भरती संदर्भात जाहिरात आली तर 20 जागेसाठी 24,000 महिलांना अर्ज केलेले पाहावयास मिळते. जबाबदारीची जाणीव सर्वाधिक त्यांना असल्याचे निदर्शनास येते. विमानापासून तर रेल्वेपर्यंतच्या व पाणबोटीपासून अवकाशयानापर्यंतच्या अवजड व नाजूक वाहनांचे ड्रायव्हिंग त्या कुशलतेने करीत असल्याचे दिसून येत आहे. अशी ही आधुनिक महिला सर्व ठिकाणी आपल्या शक्तीने प्रभावित करीत आहे. जुन्या पिढीतील कष्ट भोगलेल्या महिलांची तिला जाणीव आहे. भारतीय महिलांचे संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि व्रतवैकल्य यामध्ये बंदिस्त होते. अशा महिलांना जागृत करून तिच्या विकासाचे प्रयत्न प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले हे आपण समजून घेतले पाहिजे. स्त्री आणि पुरुषात जोपर्यंत समानता येणार नाही तोपर्यंत समाजातही समता येऊ शकणार नाही असे स्पष्ट मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. अगदी अलीकडच्या काळात इंदिरा गांधी यांनी भारतीय महिलांची प्रतिमा मजबूत केली. महिला अशी केली आहे की पी.टी. उषा, सानिया मिर्झा यांनी आपले नाव लौकिक केले आहे. आज संगणक क्षेत्रात मुलांना मागे टाकले आहे. या सर्वांचे योगदान खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. त्यांनी भारताची राज्यघटना लिहित असताना घटनेमध्ये महिलांच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करून ठेवल्या आहेत. राज्यघटनेच्या कलमामध्ये याची त्यांनी प्रामुख्याने नोंद केली आहे. राज्यघटनेतील कलम 14 अंतर्गत अशी हमी देण्यात आली की राज्य कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. म्हणजेच कायद्यानुसार महिला आणि पुरुष यांना समान अधिकार देण्यात आले आहे. कलम 15 अंतर्गत लिंगाच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करता येणार नाही. कलम 16 अंतर्गत महिला आणि पुरुष यांना रोजगाराच्या बाबतीत समान संधी प्रदान करण्यात आल्या आहेत. म्हणूनच आज अनेक महिला वैद्यकीय, इंजिनियर, पायलट अशा अनेक क्षेत्रात उत्कृष्टपणे सेवा करीत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. कलम 39 अंतर्गत महिला आणि पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपजीविकेचे समान साधन आणि समान वेतन देण्यात येईल. या कलमांतर्गत आज प्रशासकीय सेवेमध्ये असणाऱ्या सर्व महिलांना पुरुषाबरोबर समान वेतन दिले जात आहे. कलम 42 अंतर्गत महिलांना वेतनासह प्रसूती रजा देण्यात येईल.
आज प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला याचा लाभ घेत आहे. कलम 243 अंतर्गत महिलांसाठी 1/3 राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच याच कलमांतर्गत महिलांच्या हिताचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी विविध कायदे तयार करण्यात आले आहे. आज महिला याच कायद्यान्वये राजकीय क्षेत्रातील विविध पद भूषवित असताना दिसते. ग्रामपंचायतामध्ये सरपंच पद असो की नगरपालिकेचे अध्यक्षपद असो की जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असो की विविध खात्याचे सभापती पद असो, आज त्या सन्मानाने हे पद भूषवित आहे. महिला चूल आणि मूल एवढ्यापुरतीच तिचे कार्यक्षेत्र मर्यादित न राहता महिलांना शिक्षणाचा अधिकार, वारसा हक्क, पोटगी मागण्याचा अधिकार, पुनर्विवाह करण्याचा अधिकार, घटस्फोट घेण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महिलांसाठी फार मोठी देण आहे, हे विसरता कामा नये. भारतातील प्रमुख महात्मे, स्त्रीवादी नेते, समाजसुधारक यांची जर आपण नावे घेतली तर त्यामध्ये पहिले नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे येईल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते म्हणूनच आजपर्यंत त्यांची ओळख करून देण्यात आली, हे अतिशय चुकीचे आहे आणि बाबासाहेबांचा दृष्टिकोन नाकारणारा आहे. ते फक्त दलितांचेच नव्हे तर समाजातील प्रत्येक जातीतील गरीब, उपेक्षित आणि सामान्य जनतेचे नेते होते, हे आपणास मान्य करावे लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत विषमता आणि अन्यायाच्या विरोधात संघर्ष करून समता, बंधुता, न्याय व लोकशाहीची मूल्य रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे लिखाणसुद्धा समता, बंधुता व न्याय हे मूल्य रुजविणारे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध हा विषमता आणि अन्यायाच्या विरोधात होता, कोणत्याही एका जाती धर्माच्या विरोधात नव्हता, हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्व जाती धर्मातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करणारे महान नेते होते. आज स्वतंत्र भारतात कित्येक अधिकार बाबासाहेबांमुळे महिलांना मिळालेत, हे विसरता कामा नये. या अधिकारामुळे महिलांना हक्क, प्रतिष्ठा, दर्जा प्राप्त झाला. समाजात महिला आणि पुरुष दोनही घटक महत्त्वाचे आहेत. एक घटक विषम असेल तर तो समाज प्रगती करू शकत नाही, याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि म्हणूनच महिलांचे अधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे दहन 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेबांनी जाहीरपणे केले. ग्रंथावर अमाप प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांचा अधिकार नाकारणाऱ्या ग्रंथाची होळी करतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. मित्रहो, भाषणाचा समारोप करत असताना मी असे म्हणेन की भारतीय परंपरेने कायमच जोखडात ठेवलेल्या महिलेला बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी मुलाच्या अधिपत्याखाली राहावे अशी समाजव्यवस्था असलेल्या महिलेकरिता कायद्याने हक्क आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले होते. परंतु परंपरावादी नेत्यांनी हे बिल संसदेमध्ये मंजूर होऊ दिले नसले तरी याच बिलाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1955-56च्या दरम्यान 4 महत्त्वपूर्ण कायदे मंजूर केले. त्यामुळे महिला आज आत्मसन्मानाने आणि स्वाभिमानाने आपले जीवन जगत आहे, हे विसरता कामा नये. असो, वेळ भरपूर झाला आहे. आयोजकांनी मला या ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून पाचारण केलं आहे, माझा सन्मान केला आहे. त्याबद्दल प्रज्ञा बहुउद्देश संस्थेचे अध्यक्ष माननीय उत्तमराव कांबळे सर व संस्थेच्या सचिव रंजनाताई कांबळे मॅडम यांना धन्यवाद देतोय आणि वेळेचे अवधान राखून वामनदादा कर्डक यांच्या ओळीने मी माझ्या भाषणाची सांगता करतोय. वामनदादा म्हणतात, शोधून पाहिले मी कोटी नरामधी, शोधून पाहिले मी कोटी नरामधी, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामधी. पाषाण फोडणारा एका मुठीमधी, पाषाण फोडणारा एका मुठीमधी, सांगा तो जोम आहे कुठल्या करामधी. कोटीच्या काळजाचा झाला अधिपती, कोटीच्या काळजाचा झाला अधिपती, जय भीम आज आहे कोटी घरामधी. वामन भीमापरी धर्मांतरित व्हा, राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामधी या.
माझे भाषण आपण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतोय आणि माझ्या शब्दाला विराम देतोय. नमो बुद्धाय. जय भीम.